नमस्कार, मी गीता कारेकर. गीता फॅशनमध्ये आपलं स्वागत आहे. आणि आज असणाऱ्या महाशिवरात्री आणि महिला दिनाच्या आपणा सर्वांना खूप खूप शुभेच्छा. तर आज आपण पेपर कटिंग ठेवून ब्लाउज पीस कट करणार आहोत. तर तो कसा करायचा तो बघूया. आणि अशा ठिकाणी पेपरचे कटिंग ठेवायचे की जेणेकरून आपलं कापड वाचलं जाईल. अशा पद्धतीत पेपर ठेवून घ्यायचा. तर सर्वात प्रथम पाटीचा भाग, हा गळ्याचा भाग आहे, तो अखंड पदराकडे लावायचा. अखंड पदर माझ्याकडे करून घेतलेला आहे पिसाचा. आणि कागद इकडे तिकडे हलू नये म्हणून पिना लावून घ्यायच्या, म्हणजे सोपं जातं कापड कटिंग करायला. मग खडूनी रेगा ओढण्याची गरज लागत नाही. तर अशा पद्धतीने हे आता हा आपण कटोरी जोडण्याचा पार्ट मुंड्याच्या भागात कसा ठेवलाय बघा. गळ्याचा भाग त्या पद्धतीने उभ्या सरळ रेषेत, गळा सरळ रेषेत येईल अशा पद्धतीत कागद ठेवायचा तो. आणि आता कटोरी बघा कशी ठेवायची. तर जे क्रॉस ठेवावी लागते कटोरी आपल्याला. तर हे बघा ह्या पद्धतीने क्रॉस, म्हणजे आपण काज बटनची पट्टी जिथे लावणार आहोत ते क्रॉस आली पाहिजे बाजू. त्यासाठी काय बघायचं, तर उभ्या एका रेषेत क्रॉसमध्ये काज बटनची पट्टी लावायची, म्हणजे तिरपी लावायची. आणि गळ्याची दोन टोकं एका लाईनीत आली पाहिजेत. अशा पद्धतीत कटोरी लावायची. आणि आता बघा पुढे जिथे थोडंसं कापड राहतं त्या भागात आपली योकपट्टी व्यवस्थित बसत असेल तर बसवून घ्यायची. माझी व्यवस्थित बसलेली आहे त्यामुळे मी बसवून घेतली तिथे. आता बघा यामध्ये मी थोडासा चेंज करणार आहे कटिंगमध्ये. तो काय करणार आहे तो नीट बघा. व्हिडिओ कुठेही स्किप करू नका. हे बघा इथं जे क्रॉस आलेला आहे कागद, तर तो क्रॉस आपल्याला आपल्या इकडच्या गावातल्या बायकांना एवढी क्रॉस पट्टी तिरपी आवडत नाही. तर इथून आपल्याला या टोकापासून थोडीशी तिरपी करून घ्यायची, म्हणजे जास्त क्रॉस पट्टी क्रॉस होत नाही, म्हणजे योकपट्टी जास्त तिरकी बसत नाही किंवा मोठी होत नाही. यासाठी ते सरळ करून घ्यायचं. मग कटिंग जरासं खाली रेघ ओढायची. आता याच्यासाठी आपल्याला ही क्रॉस पट्टी पण ॲडजस्ट करावी लागणार आहे, ते नंतर मी सांगते. हे बघा आता हे पाटीचा भाग असा मोजून घ्यायचा. तर माझा भरतोय 8.25. आपल्याला आता क्रॉस पट्टी आणि तो कटोरी जोडण्याचा भाग याचं पण मेजरमेंट घेऊन बघायचं. हे बघा हे आपल्याला अर्ध मार्जिंगमध्ये जाणार आहे क्रॉस पट्टीवर, ते पण अर्ध मार्जिंगमध्ये घालवलं मी. आता ती 6.25 भरले आणि क्रॉस पट्टी भरली 3.25. तर टोटल किती होते बघा, 6.25 प्लस 2.75 टोटल होते आपली 9 इंच. 9 इंच टोटल होते. आणि पाटीचा भाग आहे 8.25. तर आपल्याला 0.5 इंच जास्त होतंय ना, तर ते आपण क्रॉस पट्टीमधून वजा करायचे. ते कुठून करायचे ते बघा, आता मी दाखवते तुम्हाला. तर हे बघा हे मार्जिंगसाठी लागणार आहे. मग आपल्याला 0.5 इंच वरून कट करून काढायचा कागद तो. आणि तुम्ही म्हणाल काज बटनच्या बाजूला का नाही कट करायचं, तर काज बटनच्या बाजूला आपण कटोरीचा भाग थोडासा कट करणार आहोत. म्हणजे हा क्रॉस पट्टीचा किंवा योक पट्टीचा काज बटनच्या बाजूकडील जो क्रॉस आलेला आहे तो व्यवस्थित मस्त छातीला बसतो. राऊंड शेपमध्ये छान योकपट्टी बसते. बाहीचं कटिंग आपण नंतर बघणार आहोत. तर अशा पद्धतीने हे पेपर कटिंग आपण ठेवून घ्यायचं आहे. आणि मग नंतर हळूवार कट करून घ्यायचं आहे पेपरच्या सोबत. आता यात तुमच्या लक्षात आलं असेल तर आपल्याला खडूनी रेगा ओढायची गरज लागलेली नाही कुठेही.
डायरेक्ट आपण कागदाच्या काठोकाठ कात्रीने कट करून घ्यायचं। हे कशामुळं व्यवस्थित कापता येतं तर पिना लावल्यामुळे। त्यामुळे एक पिनांचं पाकिट आणूनच ठेवायचं, अस्तरच्या ब्लाऊजला सुद्धा ते उपयोगी येतं आणि असं पेपर कटिंग ठेवून पण उपयोग होतो त्याचा पिना लावण्याचा। आता याच्या आधीचे व्हिडिओ मी सगळे तुम्हाला डायरेक्ट कापडावर कटिंग दाखवत होते, कारण मी नेहमी कापडावरच डायरेक्ट कटिंग करते, पण आता म्हटलं एकदा तुम्हाला पेपर कटिंग पण दाखवावी म्हणून मी पेपर कटिंगचा पण व्हिडिओ सोडलेला आहे, तो पण बघा। आणि पेपर कटिंग ठेवून ब्लाऊज पीस कसा कट करायचा हे पण मी तुम्हाला आता दाखवत आहे। तर या पद्धतीत तुम्ही हे असे ब्लाऊज कटिंग करत जा। आणि माझे हे 25 वर्षाचा अनुभव आहे, 25 वर्ष झाली मला काम करण्यात, त्यामुळे कुठेही चूक होणार नाही। 100% तुमचा परफेक्टच ब्लाऊज फिटिंगमध्ये बसणार। त्यामुळे या कटिंगला फॉलो करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता बघा, त्यामुळे तुम्हाला खूप माहिती भेटणार आहे माझ्या व्हिडिओ मार्फत। त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर पण करा, जेणेकरून आपले कोण मित्रमैत्रिणी असतील त्यांना ह्या सोप्या पद्धतीत तुम्हाला कटिंग मी दाखवत असते, त्यांना पण याचा उपयोग होईल। तर सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनची घंटी दाबा, म्हणजे तुम्हाला रोजचे व्हिडिओ माझे पोचतील आणि माझ्या व्हिडिओपासून तुम्ही वंचित राहणार नाही। तर टक्सच्या पॉईंटसाठी कात्रीने असा डॉट करून घ्यायचा आणि मग खाली बघा एक खूण थोडीशी मिळते, त्याच्यावर आपल्याला हे टक्सचे रेगा ओढता येतात। या पद्धतीत हे सगळं मी तुम्हाला दाखवलं आहे। आणि मी आता ही क्रॉस पट्टी पण कापून घेते, त्याच्यानंतर आपण बाहीची कटिंग बघणार आहोत। व्यवस्थित कट झाल्यानंतर 1/2 इंच ते कट करून घेतलेलीच आहे मी क्रॉस पट्टी त्या पद्धतीत। आणि त्या पिना लगेच काढायच्या नाही कागदाच्या, जेव्हा शिवायला घ्यायचं आहे ब्लाऊज तेव्हा त्या कागद काढून ठेवायचा। 38 इंच छातीचं हे माप आहे, ते मी सोडणार आहे लवकरच, ते कटिंग दाखवेन मी तुम्हाला। जरा त्या व्हिडिओला प्रॉब्लेम आलाय। हे बघा आता मी काय म्हटलं मगाशी, क्रॉस पट्टी त्या बाजूने मी कमी करत नाहीये। तर बघा आता काय करायचं, तर आपल्याला काज बटन पट्टीवर कटोरीची उंची मोजून घ्यायची। जेवढी उंची भरते तिथे खूण करून तेवढंसं मार्जिंग ठेवून, मार्जिंग हे लक्षात धरायचं, मार्जिंग ठेवून तेवढी कटोरी क्रॉस पट्टीच्या बाजूने छाटून घ्यायची आणि गोलाकारमध्ये व्यवस्थित करून घ्यायची, म्हणजे तिथली पण उंची कमी होऊन जाते ब्लाऊजची बरोबर। तर अशा मी नेहमी प्रत्येक व्हिडिओमध्ये काही ना काहीतरी टिप्स देत असते, तर तुम्ही त्या फॉलो करा आणि एकदम सुपर ब्लाऊज मास्टर बना। एकदा आलेलं गिराईक परत तुमच्याकडून वारंवार ब्लाऊज शिवून घेणारच। अशा आपली कटिंग असते, स्टिचिंग पण असते। स्टिचिंगमध्ये पण काय तुम्हाला प्रश्न असतील तर मला तुम्ही विचारत जा, मी ते सोडवण्याचा प्रयत्न करेन, उत्तर देण्याचा प्रयत्न करेन व्हिडिओ मार्फत। तर आता आपल्याला बाहीची कटिंग करून घ्यायची। तर हे बघा, व्यवस्थित दिसत नसेल तुम्हाला, मी हे आडवं घेते कापड करून म्हणजे दिसेल। आता बघा या पद्धतीमध्ये व्यवस्थित वेलवेटचं कापड असल्यामुळे पटकन बसत नाहीये ते। हे बघा या पद्धतीत ही बाहीची कटिंग आपण करून घ्यायची। कापड क्रॉस जरी असले तरी बाहीचा पेपर आपण व्यवस्थित एका रेषेत ठेवायचा आहे। हे बघण्यासाठी मी पट्टीचा वापर केला। बघा मुंड्याची लाईन एका रेषेत आली पाहिजे आणि आता मी पिना न लावता तीच पट्टी
त्या कागदावर ठेवून कटिंग करते। या पद्धतीने चारी बाजूंनी काटोकाट कुठेही मार्जिन न सोडता कटिंग करून घ्यायचे। तर बघा किती छान व्यवस्थित कटिंग करता पण येते, कागद कट झाला नाही पाहिजे। आता याचा एक असा उपयोग होतो, पेपर कटिंग करून ठेवल्यावर आपल्याला नंतर याच गिरायकाचा जर ब्लाऊज आला तर डायरेक्ट याच पेपर कटिंगवर दुसरे ब्लाऊज आपण शिवू शकतो। फक्त बाहीची उंची आणि गळ्यामध्ये बदल येतो जर सांगितला त्यांनी, तर बाकी काही बदल करायची गरज लागत नाही। त्यासाठी पेपर कटिंग एकदम उपयुक्त असतं, म्हणून कधीतरी मी हा पॅटर्न असे काढून ठेवते। तर या पद्धतीने बघा आपले सगळे कटिंग झालेले आहे। हा बाहीचा पार्ट, एक एक दाखवते पार्ट मी, पाठीचा पार्ट, त्याच्यानंतर हा कटोरी जोडण्याचा पार्ट, मी कागद तसाच पिना लावलेला ठेवलेला आहे, इकडे तिकडे कागद जाऊ नये म्हणून। कटोरी, क्रॉस पट्टी आणि बाही। आता गोटाच्या पट्ट्या तर मी काढून ठेवलेल्या आहेत अगोदरच। धन्यवाद।